साहेबांच्या मदतीने किंवा महासाहेबांच्या सोबती छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे सोन्याचा नांगर फिरवला. खरं तर तो सोन्याचा नांगर नव्हता. या मातीला सुपीकता बनवण्याचा तो नांगर होता. इथल्या माणसांच्या मनगटामध्ये बळ देणारा तो नांगर होता. इथल्या कर्तृत्ववान माणसांच्या मनगटात तर बळ होतं, पण त्या हातात तलवारी देणारा देखील तो नांगर होता आणि त्याच नांगरामध्ये स्वराज्याचं पीक महाराजांनी पेरलं आणि इथनं खऱ्या अर्थानं सुरुवात झाली स्वराज्याची. स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर हा भाग आपण बघत होतो. खरं तर याच्या पूर्वीची पार्श्वभूमी जी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची होती. जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये फक्त 4 शाह्या होत्या. म्हणजे तसे 5 होते, एक बिदरशाही पण होती छोटीशी. पण त्या बिदरशाहीला तेवढी व्हॅल्यू नसल्यामुळे 4 प्रमुख शाह्या आपण म्हणू शकतो. संपूर्ण हिंदुस्थानावरती आधिपत्य होतं. मुघलांनी जवळ-जवळ 75% भारत वेढलेला होता आणि बाकी उर्वरित भारत जो होता, तो बाकी प्रांतांनी आपापसामध्ये वाटून घेतलेला होता. आणि या सगळ्यांमध्ये शहाजीराजांनी एक प्रयत्न केला, स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचा. पण तो काही इतिहासकार म्हणतात, की हा प्रयत्न खराच यशस्वी होता. काही म्हणतात सबसेल फेल गेला. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण जे काही कारणं आहेत, त्यातनं एक तथ्य बाहेर पडतं, की शहाजीराजांनी केलेला तो प्रयत्न हा सगळ्यात अप्रतिम होता आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तो प्रयत्न झाला असावा. कारण 700 वर्ष राजपुतांनी त्या राजपुतांनी ज्यांना लढवय्ये म्हटलं जातं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांपासनं महाराणा प्रतापांपर्यंत मध्ये जे काही राजे महाराजे होऊन गेले, त्या राजपुतांनी सगळ्यात महत्त्वाचं योगदान या भारतभूमीला त्या परकीय आक्रमणापासून 700 वर्ष म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये सगळ्यात मोठं यश हे राजपुतांना आलं. कारण 700 वर्ष आपल्यावरती आक्रमण झालं नाही. पण जसं 14वं शतक यायला लागलं, हळू आक्रमणांचे ते लोंढे वाढायला लागले आणि कुठेतरी राजपुतांच्या पिढ्या ज्या सातत्याने लढत होत्या, त्यांच्यामध्ये कुठेतरी म्हणजे कमकुवतता कारण कंटिन्यू जर तुम्ही वॉर करतायत तर फायनान्शियली ऑब्व्हियसली तुमच्याकडे अनस्टॅबिलिटी येणार. त्याचबरोबर जे ह्युमन आहे म्हणजे आपण मॅनपॉवर ज्याला म्हणतो त्याची पण अनस्टॅबिलिटी येणार. कारण तिथं 14 वर्षाची, 13 वर्षाची मुलं देखील लढायला जात होते. म्हणजे 14 वर्षाचा मुलगा लढायला गेलाय आणि तिथं तो शहीद झालाय. तर तो शहीद झाल्यानंतर म्हणजे पूर्णपणे तो म्हणजे त्याचं पुढचं कुटुंब जे ते निकामी असेल किंवा पुढे पिढ्या वाढणार नाहीत. मग 13 वर्षाची मुलं सातत्याने लढायला जात होते. त्यामुळे कुठेतरी मॅनपॉवर अनइफिशियन्सी आणि त्याचबरोबर फायनान्शियल एफिशियन्सी या 2 गोष्टीमुळे कुठेतरी राजपुतांना म्हणजे माघार म्हणून नाही, पण कुठेतरी म्हणजे त्या लढायामध्ये कुठेतरी सर्वस्व सोडावं लागलं होतं. आणि यातनंच मग 14व्या शतकापर्यंत आल्यानंतर अवघ्या हिंदुस्थानामध्ये हे 4 शाह्या राज्य करत होत्या. डच, फ्रेंच, इंग्रज हे तर वेगळीकडनं होतेच. यांच्यासोबतच छोट्या-मोठ्या अजून वसाहती होत्या. त्याचबरोबर छोटे-मोठे शासक होते. पण यांचं मुघली शासकांपुढे काही चालत नव्हतं. खरं तर या 3 शाह्या बाकीच्या ज्या आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या 3 शाह्यांचं देखील मुघलांपुढे काही चालत नव्हतं. मुघलशाही जी दिल्लीमध्ये तख्ताधीन होती. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा स्वराज्याचा प्रपंच पुन्हा एकदा सुरू केला. म्हणजे अगोदर शहाजीराजांनी केला, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. आता हा स्वराज्याचा प्रपंच एवढा सोपा नव्हता, कारण तापलेल्या तव्यावरती पाय ठेवायचं होतं ऑब्व्हियसली आणि पुणे हा प्रांत म्हणजे आदिलशहाकडनं शहाजी महाराजांनी आधीच घेऊन ठेवलेला होता. पुणे आणि सुपे हा प्रांत. पुणे आणि सुपे हा प्रांत जो आहे, तो त्यावेळेस खूप म्हणजे घनदाट झाडी, आजही सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये गेलात की खूप आकराळ-विकराळ रूप तुम्हाला पाहायला मिळतं. तर त्यावेळेस तुम्ही विचार करा, आज डेव्हलपमेंट झालेली नाही. आज पुणे म्हणजे खूप मोठं झालं. त्यावेळेस खूप छोटी वसाहत असेल पुण्याची आणि अशा सिच्युएशनमध्ये अ, एवढ्या छोट्या म्हणजे माणसाच्या साठ्यांमध्ये आणि भरपूर डोंगर रांगांमध्ये हा दुर्मिळ प्रदेश शहाजीराजांनी आदिलशहाकडनं घेतला. दुर्मिळ भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या अस्तित्वाचा परपंच म्हणजे साम्राज्याचा, स्वराज्याचा प्रपंच मांडायला सुरुवात केली. आता सोबत मूठभर मावळी होती कारण प्रत्येकाला हवं होतं स्वतःचं म्हणजे साम्राज्य. पण साम्राज्यासाठी झटावं लागतं, मरावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि अतोनात प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नात अपयश येईल की यश येईल याचीही शाश्वती नसते. अशा कंडिशनमध्ये महाराजांनी हा प्रपंच उभा केला होता आणि ही गोष्ट सोपी नाहीच आहे. तो प्रपंच उभा करत असताना म्हणजे ते साम्राज्य उभं करत असताना महाराजांनी वयाच्या 6व्या वर्षी
जिजाऊ माँसाहेबांसोबत पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. कारण मुरुम जगदेवानी आधीच इथे गाढवाचा नांगर फिरवून सांगितलं होतं, की पुणे उद्ध्वस्त भूमी आहे. इथे कोणीही शेती वगैरे करू शकत नाही. इथनं वसाहती उचलून खूप लांबपर्यंत गेल्या होत्या. इथे कोणीही राज्य करू शकत नाही. का? स्वराज्याचा पहिला प्रयत्न शहाजीराजांनी केला. तो प्रयत्न मोडीस आणण्यासाठी पुण्यांना पूर्ण नापीक करायचं होतं आणि म्हणून गाढवाचा नांगर या पुण्यामध्ये फिरवण्यात आला. मुरुंजक देवाने केलेल्या त्या कृत्याला उत्तर म्हणून माँसाहेबांच्या मदतीने किंवा माँसाहेबांच्या सोबती छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे सोन्याचा नांगर फिरवला. खरं तर तो सोन्याचा नांगर नव्हता. या मातीला सुपीकता बनवण्याचा तो नांगर होता. इथल्या माणसांच्या मनगटामध्ये बळ देणारा तो नांगर होता. इथल्या कर्तृत्ववान माणसांच्या मनगटात तर बळ होतं, पण त्या हातात तलवारी देणारा देखील तो नांगर होता आणि त्याच नांगरामध्ये स्वराज्याचं पीक महाराजांनी पेरलं आणि इथनं खऱ्या अर्थानं सुरुवात झाली स्वराज्याची. महाराज 6व्या ते 16व्या वर्षापर्यंत म्हणजे मधले 10 वर्ष सातत्याने सवंगडी गोळा करत होते. प्रत्येकाच्या घरी जायचे. 18 पगड जातींचं म्हणून हा मराठा शब्द देखील इथे निर्माण झाला. या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात 12 मावळ आहेत आणि 12 मावळमध्ये म्हणजे इथल्या लोकांना मावळा हा शब्द म्हटला जायचा आणि मराठी मावळा हा शब्द पुढे प्रचलित झाला. मराठा, मराठी. कारण यांची बोलीभाषा सगळ्यांची मराठी होती, ट्युनिंग मराठी होती. तर या लोकांसोबत महाराज म्हणजे सवंगड्यांसोबत महाराज जवळ-जवळ 10 वर्ष राहिले. एकापेक्षा एक सवंगडी महाराजांनी निर्माण केले आणि त्या सवंगड्यासोबतच शपथ घेतली रायरेश्वराच्या शिवालयाच्या शिवपिंडीला रक्ताने रक्ताभिषेक करून आणि त्याच शपथीनुसार महाराजांनी त्या रायरेश्वराच्या शिवालयाला सांगडं घातलं, की "हे महादेवा, आम्ही एक असं स्वातंत्र्य राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय, की ज्या राज्याला आजपर्यंत कोणीही बीट करू शकणार नाही किंवा कोणीही तड देऊ शकणार नाही. इथे सगळ्यांना स्वतःचं साम्राज्य म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्यामध्ये जगण्याचा अधिकार असेल. शेतकऱ्याच्या अ, मिरचीच्या देठालाही कुणी हात लावणार नाही किंवा आया-बहिणींच्या अब्रूच्या ज्या लक्तारे उडल्या जात आहेत आज, ते कुठेतरी थांबावेत आणि आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहाव्यात. माय-माती, देश, धर्म, संस्कृती यासाठी आम्ही ही शपथ घेतोय. अशी महाराजांनी शपथ त्या रायरेश्वरी घेतली आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याचं स्वबळावरती कर्तृत्व सुघोषित केलं आणि तिथून पुढे सुरू झाला स्वराज्याचा तो घनघार संघर्ष आणि त्यातच पहिला पुरंदरचा लढाईला मान आहे. आता ॲक्सिडेंटली 2-3 गोष्टी झाल्या होत्या. पुण्यात महाराज आले होते. पुण्यात महाराज आल्यानंतर रायरेश्वरी शपथ घेतली 1648 ला आणि 1648 ला शपथ घेतल्यानंतरच 1648 मध्येच महाराजांनी तोरणा हस्तगत केला. तोरण्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तोरणा हस्तगत कसा झाला? का झाला? अ, काय त्याचे कारणं होतं? खूप इंटरेस्टिंग स्टोरी. मी काही एपिसोडमध्ये घेऊन येईल कारण ती अगोदर पाहिजे होते, पण पुढच्या एपिसोड्समध्ये मी तुम्हाला नक्की ती सांगेल. नेमकं काय-काय झालं होतं तोरण्यावरती. आणि महाराजांनी तोरणा हस्तगत केलं. ज्या किल्ल्यावरती आजपर्यंत फक्त मुघली परचम फडकत होता, त्या किल्ल्यावरती 350 वर्षानंतर अगोदर याच किल्ल्यावरती भगवा फडकण्यास सुरुवात झाली होती आणि त्या भगव्याला हाताशी घेऊन या सिरीजची सुरुवात करतोय. हा फडकणारा भगवा फक्त रंग नाही आहे, हा त्या प्रत्येक मावळ्याचा श्वास आहे, ज्यांनी मृत्यूच्या दारात उभा राहून या भगव्याला फडकण्यासाठी सगळ्यात महत्वाचे प्रयत्न या मातीमध्ये केले होते आणि आजही हा भगवा त्या प्रत्येक प्रयत्नांची साक्ष देऊन आजही या किल्ल्यावरती सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यावरती तोरणाचं प्रचंड गड हे नाव होतं, पण महाराजांनी असं म्हणतात की स्वराज्यामध्ये ज्यावेळेस तो तोरणा आला तर स्वराज्यातलं पहिलं तोरण बांधलं गेलं म्हणून त्या गडाचं नाव तोरणा ठेवलं प्रचंड गडावरून आणि प्रचंड आहे तो गड खरंच अप्रतिम आहे, पाहायला पाहिजे सगळ्यांनी. मी तर पडत्या पावसात तो गड पाहिलाय. तर तोरणा पहिल्यांदा स्वराज्यात आला. तिथे धन सापडलं. आता असं काही इतिहासकार हे पण म्हणतात, ठामपणे तर हे सांगू शकणार नाही, पण असं काही इतिहासकार म्हणतात, की प्रचंड गडाला ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्यात अधिपत्य केलं म्हणजे जिंकलं, त्यावेळेस शहाजीराजांनी स्वराज्याला एक मदत म्हणून एक मिळकत पाठवली आणि त्यालाच महाराजांनी पुढे धन सापडलं असं सांगितलं. कारण की त्याच वेळेस ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज इकडे म्हणजे पुणे आणि सुपेमध्ये स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्याच्या ओढीमध्ये होते, त्यावेळेसच महाराजांचे मोठे बंधू संभाजीराजे ते देखील म्हणजे आपलं बंगलोर साईडला स्वतःचं साम्राज्य निर्माण करण्यामध्ये व्यतीत होते किंवा व्यस्त होते आणि या दोघांनाही शहाजी महाराजांनी मदत केली. कारण शहाजी महाराजांचं हे तत्व होतं, की स्वतःचं साम्राज्य जर कोणी निर्माण करत असेल, तर त्याला शहाजी महाराज मदत करायची म्हणजे करायचे हे त्रिकालवादी सत्य आहे. हे कोणी नाकारू शकणार नाही. आणि त्यामुळेच दोन्हीही पुत्रांना शहाजीराजांची मदत आहे
असं देखील आदिलशहाच्या दरबारी म्हणजे वार्ता घुमू लागल्या होत्या. आणि यातच 7 मार्च 1647 रोजी दादाजी कोंडदेव जे की मनसबदार होते, किल्लेदार होते माफ करा. त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे ते शहाजी राजांचे अत्यंत जवळचे निकटचे मित्र होते. त्याचबरोबर त्यांनी महाराजांना ट्रेनिंग देखील दिली आणि त्यांचा मृत्यू झाला 7 मार्च 1647 रोजी. त्यांचा मृत्यू होणं ही बाब आदिलशहाच्या दरबारामध्ये थोडीशी ठीक आहे, चला आता वयानुसार मृत्यू झालाय. पण महाराजांसाठी साधी नव्हती. हा मृत्यू झालाय म्हणजे इथे कुठलातरी किल्लेदार येण्याच्या अगोदर आपण तिथे कब्जा करावा म्हणून महाराजांनी कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड हस्तक्षेप केला. तोही ग्रहण केला. तोरणावरती धन सापडलं त्याच्या बेसवरती महाराजांनी राजगड राजधानीसाठी बांधायला ठरवलं. कोंढाणा इकडे हस्तगत झालाय आणि आता यातच म्हणजे गंमत बघा, की दैव महाराजांना किती साथ देत होतं. यातच पुरंदरला किल्लेदार होतं. त्यांचं नाव महाजी निळकंठ सरनाईक होतं आणि त्यांचा देखील ॲक्सिडेंटली मृत्यू झाला आणि त्यांचे 4 मुलं होते. त्याच्यामध्ये त्या 4ही मुलांमध्ये वाद होता. आता या वादाचं कारण जरी काही वेगळं असलं, तरी देखील महाराजांनी त्या म्हणजे एवढी संधी साधली, की एक्झॅक्ट त्या वादामध्ये महाराज गेले वाद मिटवण्यासाठी आणि स्वतः पुरंदरला जाऊन बसले आणि पुरंदर देखील एक प्रकारे स्वराज्यामध्ये हस्तगत केला आणि स्वराज्यावर म्हणजे पुरंदरवरती स्वतःचा ताबा मिळवला. पुरंदरवरती स्वतःचा ताबा मिळवण्यामागे एक तथाकथित कथ्य आहे किंवा एक प्रॉपर प्लॅनिंग ज्याला आपण म्हणू शकतो. ती आहे ती अशी, की पुरंदर हा किल्ला स्वराज्यामध्ये नव्हता. आता फक्त स्वराज्यामध्ये तोरणा आलेला होता ऑफिशियली. ऑफिशियली बांधकाम राजगडाचं सुरू होतं. अनऑफिशियली महाराजांनी तोरणा घेतला होता. तो ऑफिशियलीच ऑब्व्हियसली. आणि चौथा जो किल्ला होता तो पुरंदर होता. आणि म्हणजे सिंहगडच्या जवळचं शिरवळ हे प्रांत देखील महाराजांनी काबीज केलं होतं. जवळपासचा एरिया एक किल्ला आला म्हणजे त्याच्या जवळपासचा सराउंडिंग एरिया बऱ्यापैकी कॅप्चर होतो असं म्हणायला हरकत नाही. तर तो शिरवळ देखील महाराजांनी घेतला होता. तर यातच काय झालं, पुरंदरला महाराज गेले. त्याचं कारण होतं, की तिकडनं वार्ता येत होत्या आदिलशहाच्या दरबारातनं, की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खेळ थांबवण्यासाठी आदिलशहा एक मोहीम फतेखान नावाच्या सरदाराला पाठवतो. संभाजी महाराजांवरती देखील म्हणजे जे मोठे बंधू आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांच्यावरती देखील एकाला पाठवलं होतं. त्याचं नाव फराद खान नावाने एक अधिकारी होता किंवा सरदार होता. त्याला बंगलोरला पाठवलं होतं संभाजीराजांसोबत, म्हणजे संभाजीराजांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आणि फतेखानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती पाठवलं, म्हणजे आपल्या स्वराज्यावरती पाठवलं. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी परत एक महत्त्वाची गोष्ट झाली. आता ह्या 2 गोष्टी होतात. त्यात प्रामुख्याने गोष्ट झाली. त्या आदिलशहाचा वजीर होता मुस्तफा खान. त्या मुस्तफा खानने छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना अटक केलं आणि शहाजीराजे अटकेत होते आदिलशहाच्या दरबारी. अशातच फतेखान चालून येतं स्वराज्यावरती. 18 वर्षाचे राजे आहेत फक्त आणि फतेखानसोबत कोण-कोण होतं माहिती आहे? फतेखान हा भीमा नदी ओलांडून आला ना, त्यावेळेस त्याच्यासोबत मुसे खान नावाचा एक सरदार होता, मिनाज शेख होता, रतन शेख होता, फाजल खान, अफजल खान, बाळाजी हेबतराव, नाईक निंबाळकर व मातोजी घाडगे हे सरदार होते आणि कमीत कमी 15,000 ते 20,000 ची फौज यांच्याकडे होती. आता फौजेमध्ये काय होतं, कितीतरी वेळेस आकडे कमी जास्त होतात. तर एक्झॅक्ट काही इतिहासकार 10,000 म्हणतात, काही 15,000 म्हणतात. तर त्या ड्युरिंगमध्ये ती फौज होती. आणि जशी-जशी ती स्वराज्यात चालत येत होती, तसे-तसे एक-एक सरदार 250, 300, 500, 250, 300, 500 सैनिक घेऊन त्या फतेखानच्या दावणीमध्ये सामील होत होते. आणि त्या फतेखाननी तळ ठोकला तो बेलसरला. करण्यासाठी आलेलो आहोत बेलसर इथे. हे पाहू शकता फलक आहे आणि त्याचबरोबर इथे बेलसर 3 किलोमीटर लिहिलेलं पण आहे. इथे स्वराज्याची पहिली लढाई झाली होती आणि त्या लढाईत यश देखील महाराजांना मिळालं होतं. मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलोय, जिथनं आपण खऱ्या अर्थानं शोध करणार आहोत पूर्ण मराठा साम्राज्य, पानिपत आणि कटकपर्यंत. आटकेपार झेंडे मराठ्यांनी फडकवले होते. तेच झेंडे पाहण्याचा, शोधण्याचा हा प्रयत्न आहे. काल मी भगवा फडकवला तोरण्यावरती आणि आज इन्स्टंट इथे आहे. बेलसर हा प्रदेश इंदापूरवरनं बारामतीला आला, बारामतीवरून बेलसरला आला. तर बेलसरलाच का फतेखान थांबला यामागे ट्रॅजेडी ही होती, की पुरंदर हा किल्ला बेलसरच्या जवळच येतो. जवळ म्हणजे 20 किलोमीटरचं अंतर आहे, 20-25 किलोमीटरचं. पण त्यावेळेस तो जवळच होता ऑब्व्हियसली, कारण
पुरंदरवरती जर अटॅक करायचं त्याच्या जवळपास कुठेतरी थांबावं लागेल आणि पुरंदरवरती का अटॅक करणार? खानाला घ्यायचा होता कोंढाणा. तो कोंढाणा घेण्यासाठी आदिलशहाच्या दरबारातनं आलेला. त्याचं कारण आहे की कोंढाणा राजाने अचानक हस्तगत केला होता आणि मग तो कोंढाणा घेण्यासाठी तो आलेला फतेह खान थांबला बेलसरला. त्याचं कारण आहे महाराजांनी प्री प्लॅनिंग केलेली होती, की स्वराज्यावरती चालून येणाऱ्या शत्रूला कधीच आपल्या राज्यामध्ये येऊ द्यायचं नाही. कारण तो खूप नासधूस करेल. त्यापेक्षा बेटर आहे त्याला त्याच्याच राज्यामध्ये थोपवायचं आणि त्याचं राज्य म्हणजे पुरंदर. पुरंदर हा स्वराज्यात नव्हता. पुरंदर हा हस्तगत केला. त्याच्यानंतर पुरंदरच्या खाली तो फतेखान थांबवला. याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आपण म्हणू शकतो. काहीच विषय नाहीये. कारण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग जर एखाद्या युद्ध कौशल्यामध्ये नसेल, तर तो युद्ध कौशल्य हरण्याचे 100% चान्सेस असतात. आजपर्यंत पूर्ण संबंध हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने मला वर्णन करावीशी वाटते. कारण पहिलीच लढाई सांगतोय त्यामुळे ऑब्व्हियसली ती गोष्ट खूप इम्पोर्टंट आहे, की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये मी म्हणजे थोडासा अभ्यास केला, की तिथले राजे, महाराजे हिंदुस्थानामधले फ्रंट बॅटल वॉर करायचे म्हणजे राजा पुढे असायचा आणि तो वार करायचा. 100, 200, 300 माणसं राजा मारू शकतो. पण 10,000 सैनिकामध्ये 500,000 सैनिक घेऊन राजा आणि तो लढतोय आणि 10,000 सैनिकांसोबत लढतोय. तुमचं शौर्य नक्की तिथे दिसेल, पण तुमची विजयाची शाश्वती तिथे नसेल. आणि मराठ्यांनीही ते वार भरपूर केलेत, की जिथं विजयाची शाश्वती अजिबात नव्हती. कित्येकदा मराठे त्या लढाया हरलेत. आणि ही शाश्वती म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. खूप जागेवरती हे झालं. हिंदुस्थानाच्या अवघ्या इतिहासामध्ये हेच झालेलं आहे. आणि अशाच लढाया खूप साऱ्या राजा महाराजांनी लढवल्या अवघ्या हिंदुस्थानामध्ये आणि कुठे ना कुठे ते राजे महाराजे गतप्राण झाले आणि ती लढाई हरण्यात आली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळेस स्ट्रॅटेजी वेगळी ठेवली होती. आपण म्हणतो ना कृष्णनीती. श्रीरामाचे वंशज जरी आपण असलो, तरी कृष्णाचा म्हणजे श्रीकृष्णांचाही अंगीकृत गुण केले पाहिजे. त्याचं कारण आहे. कारण श्रीकृष्ण हे एकमेव चरित्र वाचताना म्हणजे आपल्याला अनुभवायला वाचायला मिळतं, की काहीही झालं तर विजय आपल्या बाजूने असला पाहिजे, म्हणजे सत्याच्या बाजूने असला पाहिजे आणि तुम्ही माय, माती, देव, धर्म, संस्कृतीसाठी जर लढत असाल ना, तर त्याच्यात तुमचा शब्द किती महत्त्वाचा आहे, कुणाला दिलाय याच्यावरती काही फरक पडत नाही. हां, मातीला दिलेला शब्द तुम्हाला पाळायला लागेल, पण मातीसाठी कुणाला तरी शब्द दिलाय, माती वाचवण्यासाठी, तर तो तोडला तरी चालेल. म्हणजे अफझल खानाला महाराजांनी पत्रव्यवहार केले होते, की आम्हाला तुमची भीती वाटते वगैरे, वगैरे, वगैरे भरपूर पत्रव्यवहार केले होते आणि त्याला आपल्या जाळ्यामध्ये फसवून महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलं. आता तिथे जर एखाद्या चाणक्य बुद्धिमत्तेच्या एखाद्या व्यक्तीनं शोध लावला, की बाबा रे छत्रपती शिवाजी महाराजांनी तर अफझल खानाला जो पत्रव्यवहार केलाय, त्या पत्रव्यवहारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या अफझल खानाची एवढी विनवणी करतायत, माफी मागतायत. मग महाराजांनी तर म्हणजे श्रीरामाचे वंशज आहेत, त्यांनी शब्दाला जागायला पाहिजे होतं. त्यांनी म्हणजे विदाऊट एनी आपण हतियार वगैरे किंवा कुठल्याही हत्याराशिवाय तिथे यायला पाहिजे होतं. महाराज तिथे आले नाही. त्यांनी वाघनखं किंवा त्यांच्यासोबत खंजीर वगैरे होता आणि अंगामध्ये अंगरखा होता. तो घालून तिथे आले. हे काय आहे? म्हणजे ह्याच्यात कुठेतरी शब्दाला मराठी अ, बाजूला झाली असं काही आहे का? तर नाही मित्रांनो. मातीला दिलेला शब्द पाळण्यासाठी 100 कुत्र्यांना दिलेला शब्द तोडला तरी चालतो. हे महाराजांच्या चरित्रामध्ये आपण शिकलं पाहिजे. त्यामुळे एक प्रामुख्याने गोष्ट इथे ही झाली, की महाराजांनी पुरंदर हस्तगत केला आणि पुरंदरच्या शेजारी बेलसरला तो खान थांबला, फतेखान थांबला. आता फतेखानसोबत जेवढे सैनिक होते त्याच्यात अ, बाळाजी हैबतराव नावाचा एक सैनिक होता. आता माझ्याकडे बहिर्जी ही कादंबरी आहे. मी त्यात वाचलं. प्रेम दांडे यांची बहिर्जी कादंबरी आहे. तर खरं तर कादंबरी ही कलात्मक गोष्टीनं रेखाटली जाऊ शकते. त्यामुळे मी त्या कादंबरीवरती असं फुल फोकस करून तुम्हाला सांगत नाही. पण त्यात खूप इंटरेस्टिंग एक स्टोरी आहे, की बाळाजी हैबतराव हा शिरवळला गेला. शिरवळचं ठाणं काबीज करण्यासाठी कारण त्याला फतेखानला माहिती होतं, पुरेपूर माहिती होतं, की आपण कोंढाणा हस्तगत करू शकणार नाही. आपण त्यानंतर पुरंदर हस्तगत करू शकणार नाहीत. आपण त्यानंतर तोरणा देखील आणि राजगड देखील हस्तगत करू शकणार नाही. कारण हे या किल्ल्यांना हस्तगत करायचं म्हटलं, की 5-6 महिन्याचा वेळ लागेल आणि 5-6 महिने आपण जर इथं थांबलो, पहिलीच मोहीम आहे आदिलशहाची, तर आणि खूप छोटं साम्राज्य आहे. 5-6 महिने जर या साम्राज्याला वेळ दिला, तर आपल्या हातून सगळा वेळ निघून जाईल आणि हे साम्राज्य बलाढ्य होईल. म्हणून त्यांनी ठरवलं, की छोट्या-छोट्या गडी आपण काबीज करायचे, छोटे-छोटे ठाणे. आणि मग याच संदर्भात बाळाजी हैबतरावाला काही तुकडे यांनी म्हणजे फतेखांनी पाठवलं आणि त्यात बहिर्जी नायक होते. बघा बहिर्जी नाईक हे खानाच्या छावणीत
ये जा करत होते, यात काही शंकाच नाही. सगळ्या अप टू डेट माहिती महाराजांपर्यंत येत होती. यातच त्या कादंबरीमध्ये असं उल्लेख आहे, की बहिर्जी नाईक आणि बाळाजी हेबतराव हे दोघं शिरवळवरती चालून गेले. बहिर्जी नाईक चालून गेले दुहेरी भावनेने, की स्वराज्याच्या लढाईसाठी विरोधात शत्रूकडे जाऊन बहिर्जी नाईक लढत होते. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. शिरवळला जर गेलं तर काहीच अस्तित्वात तिथं राहिलेलं नाहीये. मला तिथल्या लोकल बॉडीला विनंती करायची आहे आणि केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जे काही पुरातत्व खात्यातले लोकं आहेत त्यांना विनंती करायची, की जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण वाचवू शकलो नाहीत, पण जेवढं काही आहे त्याला तरी आपण संरक्षित केलं पाहिजे. असो. तर पुढे चालून हे दोघं तिथे गेले आणि मग मराठ्यांचे 250 लोकांचे तुकडे त्या किल्ल्यामध्ये होते. भुईकोट किल्ला आहे पूर्ण. काहीच नाहीये तिथं. पण आता त्यावेळेस भुईकोट किल्ला होता. त्याच्यात 250 लोकं होते मराठ्यांचे आणि मराठ्यांच्या 250 लोकांनी एक झुंज द्यायला सुरुवात केली. ज्यावेळेस असं म्हणजे त्या कादंबरीमध्ये खूप इंटरेस्टिंग उल्लेख आहे, की बहिर्जी नाईक हे समोर-समोर जातात आणि बहिर्जी नाईक समोर-समोर जात असताना त्या लढाईमध्ये समोर-समोर जात असताना मराठ्यांनी म्हणजे प्रतिकार करायला सुरुवात करतात. मग मराठ्यांचा प्रतिकार येताच बहिर्जी नाईक थोडं बॅक फूटवरती येतात आणि बाळाजी हेबतराव हसायला लागतो. मग हसणारा बाळाजी हेबतराव म्हणतो, "तुम्ही मागे या, मी पुढे जातो." आणि बाळाजी हेबतराव पुढे जातो. 250 सैनिक वन टाईम वार करायला लागतात आणि त्यात काही ते सैनिक बाळाजी हेबतरावासोबत असणारे सैनिक काही मरण पावतात, तिथेच मृत्यू पावतात. मराठ्यांचेही काही सैनिक मृत्यू पावतात असं म्हणतात. आता यातनं असं होतं, की इशारितीची खून असते. त्या किल्लेदाराला आधीच सांगितलेलं असतं, की आपला एक माणूस त्याच्यामध्ये येणार आहे. तो इशारितीची खून देईल म्हणजे 2 तलवारी अशा क्रॉस करेल. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे पांढरा झेंडा घेऊन यायचा आहे. म्हणजे आम्ही शांतीचा प्रस्ताव पुढे घेऊन यायचा आहे. आणि होतंही तसंच. 250-300 सैनिक बाळाजी हैबतरावांचे मृत्यू पावतात. त्यावेळेस मराठ्यांचे सैनिक भगवा आपलं पांढरा ध्वज दाखवतात आणि त्या गडीतनं बाहेर निघतात. बाहेर निघत असताना त्या मराठ्यांच्या सगळ्या तलवारी वगैरे जप्त केल्या जातात आणि त्यांना निःशस्त्र पाठवलं जातं घरी. आणि ते मराठी तिथून निघून जातात. अक्षरशः बाळाजी हैबतराव आतमध्ये जातो. फतेखानला फर्मान जातं. फतेखान खुश होतो. फतेखान जसा खुश होतो तसं तिकडं आदिलशहाच्या दरबारी देखील फर्मान जातात आणि तो आदिलशहा देखील प्रचंड खुश होतो, की नाही काहीतरी मिळवलं, काहीतरी मिळवलंय. छोटं का असेना पण पहिला विजय आपल्याला मिळालाय. या दृष्टिकोनातनं सगळे खुश होतात. महाराजांची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असते, की छोट्या-छोट्या एन्जॉयमेंट त्यांना करू द्या. त्याचं कारण आहे, की फतेखान हा सैनिकांनिशी आलेला आहे. तर सैनिकात 2 विभाग नाही होणार. बाळाजी हैबतराव काही तुकडे घेऊन जाणार आणि फतेखानकडे काही सैनिक राहणार आणि फतेखानच्या अजून दुसरे जे सैनिक आहेत, मुसे खान असेल किंवा अजून कुठले मिनात खान असेल, रतन शेख असेल किंवा फाझल खान असेल, अशरफ शेख असेल, या सगळ्यांमध्ये विभाजन होणार. कुठेतरी थोडे-थोडे तुकड्या बाजूला गेल्या, की आपण वन टाईम त्यांच्यावरती छापा मारू शकतो. अशा पद्धतीने महाराज स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करतात आणि या सगळ्यांमध्ये खरंच महाराजांचं व्यक्तिकौशल्य किती सापेक्ष आहे हे आपल्याला अनुभवायला आणि पाहायला मिळतं. मी बोललो होतो ना, हे स्ट्रक्चर 2-3 वर्ष पण टिकणार नाही. हे बघा हे आणि ते स्ट्रक्चर कितीतरी वर्ष अजून टिकलं असतं, तर त्या स्ट्रक्चरला आपण टिकवण्याचा 1% पण प्रयत्न केलेला नाहीये. आणि हे स्ट्रक्चर बघा. मी इथल्या लोकल गव्हर्नमेंटला बोलत नाहीये. मी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट जे पुरातत्व खात्याचे लोक आहेत त्या लोकांना बोलतोय. हे बघा हे असले स्ट्रक्चर्स. हे बनवून आपण पुढच्या 10-20 वर्षाच्या पिढ्यांना दाखवणार आहेत का? का ह्या तसल्या गडकोटांना उभा करून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. पुढच्या पिढ्यांना दाखवायचं काय? आणि जर त्यांना दाखवण्यासाठी आपल्याकडे इतिहास नसेल आणि हा इतिहास असेल, ऑब्व्हियसली ही गोष्ट डेव्हलप झालीच पाहिजे. यात माझा वाद नाही, शंका नाहीये. पण यासोबत त्या गोष्टी देखील डेव्हलप झाल्या पाहिजेत ज्या गरजेच्या आहेत. कारण त्या पुढच्या इतिहासातल्या म्हणजे तिथनं म्हणजे पुढच्या येणाऱ्या पिढ्या तिथनं काहीतरी मोटिवेशन घेतील आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याच्या धाडसाने, उद्देशाने काम करतील. ते दाखवलं गेलं पाहिजे आपल्याकडनं.